नमस्कार. आपण आलो आहेत बहाळ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय अनिल भाऊ पाटील यांच्या शेतात. अनिल भाऊंनी त्यांच्या लिंबू पिकाला जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता आणि जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर त्यांना काय लिंबूत अनुभव आला आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ. हा सर, तुम्ही लिंबूला जिवंत जीवामृत वापरलं होतं, तर ते वापरल्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला? जेव्हा मी ते तयार करून टाकलं ना, त्या टायमाला माझा सुपारीसारखा माल होता. मग नंतर माल हार्वेस्टिंगला आला, चांगल्यापैकी बऱ्यापैकी माल निघाला आणि मालाला शायनिंग खूप चांगली होती आणि चिकनाई होती. शायनिंगचा माल राहिला म्हणजे मार्केटला 5-50 रुपये वाढून मिळतात कॅरेटचे. आणि फ्लॉवरिंगची क्षमता वाढली. परत झाडांची क्वालिटी जी आहे, जो पिवसरपणा होता तो राहिला नाही. बऱ्यापैकी नवीन डीर निघाले आणि मला तर काही असं पावडर व दुसरी फवारणीची गरज पडली नाही. मी केमिकल वगैरे काही फवारतच नाही. जे असलं तेच आपलं जिवंत जीवामृत किंवा मग स्लरी तयार करून बऱ्यापैकी मला चांगला रिझल्ट जिवंत जीवामृतचा मिळाला आहे. मी 3 वेळेस वापरलंय. अच्छा, 3 वेळेस तुम्ही जिवंत जीवामृतचा लिंबू 15 दिवसाच्या अंतराने. 15 दिवसाच्या एका झाडाला 4 लिटर. एका झाडाला 4 लिटर. 100 झाडांना मी 400 लिटर टाकलंय. 100 झाडाला 400 लिटर एका वेळेस. बरोबर. एका वेळेस 100 झाडाला 400 लिटर. म्हणजे जिवंत जीवामृत वापरल्यामुळे आपलं बहार चांगला लागला. बहार चांगला आणि जो बारीक माल होता ना सुपारी सारखा, तो लवकर आला. अच्छा, लवकर तयार झाला तो माल म्हणजे तोडणीला. थोडक्यात माल लवकर तयार करायचा असेल तर जिवंत आणि जीवामृत शायनिंग राहते ना मालाला. शायनिंग राहते. शायनिंग खूप राहते. बरोबर. त्याच्यामुळे आणि रोग नाही झाडावरती कुठला. झाडावर आता पान पहा तुम्ही, फ्रेश पानं आहे सगळे. आता मी उलट पाणी उशिरा दिलं. 15-20 दिवस पाणी नागरटीमुळे उशिरा झालं, कारण पाईपलाईन फुटली. त्याच्यामुळे पाणी जिकडे यायला मार्ग नव्हता. ते जोडलं, त्याच्यानंतर मग तिकडे जिवाऱ्या भरल्या. इकडं पाणी आज काल उद्यामध्ये लावलं. आता करू तयार परत. आता बारीक माल तयार करायला थोडंसं 8-10 दिवस थांबून घेऊ. मार्केट बी डाऊन आहे. बरं अनिल भाऊ,